नमस्कार मंडळी. जी मराठी वाहिनीवरील अप्पी आमची कलेक्टर ही मालिका प्रेक्षकांना भरभरून आवडत आहे. या मालिकेतील सगळेच पात्र एक से बढ़कर एक आहेत. सध्या मालिकेने रंजक वळण घेतले आहे. मालिकेत सध्या काळजीपूर्वक वातावरण पाहायला मिळत आहे. मालिकेत चिमुकल्या सिम्बाची म्हणजेच अमोलची भूमिका विशेष लक्षवेधी ठरत आहे. मात्र मालिकेत सिम्बावर ओढावलेलं आजारपणाचं संकटाने साऱ्यांनाच काळजी वाटू लागली आहे. अमोल त्याच्या आजारपणाला मोठ्या धाडसाने सामोरे जाण्याचे ठरवत असल्याचे आपणास पाहायला मिळत आहे. अमोलला झालेल्या आजारपणाच्या उपचारासाठी त्याची किमोथेरपी केली आहे आणि यासाठी अप्पी व अर्जुन तयारी करून घेताना दिसत आहेत. अशातच आता झी मराठी वाहिनीने एक नवीन प्रोमो शेअर केला आहे. अमोलचे या आजारपणामुळे केस गळत असल्याचे घरातील सर्वांच्या लक्षात येते. यावर अर्जुन म्हणतो, केमोथेरपीचा डोस दिल्यामुळे अमोलचे केस गळणार. त्यावर अप्पी म्हणते, आम्ही अमोलचे केस कमी करण्याचा निर्णय घेतलाय. अमोल मोठ्याने म्हणतो, नाही कापायचे माझे केस. याच प्रोमोमध्ये पुढे पाहावयास मिळालं की अर्जुन अमोलला म्हणतो, तुला काय वाटतं, तुझा बाबा तुला एकट्याला केस कापून देईल का? अमोलचे वडील, मामा, काका, दोन्ही आजोबा असे सगळे केस कापायला बसतात आणि म्हणतात, कापा आमचे केस. ते पाहून अमोल, तुम्ही का कटिंग करताय असं म्हणत सगळ्यांना उठवतो आणि आता मी या आजाराला हरवणार. मला केस नसले तरी पण मी क्युटीच दिसेल असं म्हणत सगळ्यांचं मन जिंकतो. हे बोलताना तो भावूक झालेला पाहून अर्जुन अप्पी देखील भावूक होताना दिसत आहेत. मालिकेचा प्रोमो पाहून अमोल, लवकर बरा हो बाळा, तुझ्यामुळे मालिका एक नंबर वाटते. हा सीन बघितल्यावर खूप इमोशनल वाटलं. खूप छान मालिका आहे. सिम्बा तू बरा होशील, आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत. खूप छान कल्पना केली आहे. खरंच लहान मुलावर अशी वेळ आल्यामुळं मुलं खूप घाबरतात. पण अप्पी आमची कलेक्टर या मालिकेतून अमोलवर जी प्रक्रिया दाखवत आहात ती खरंच खूप छान आहे. अमोल तू असाच स्ट्रॉंग मुलगा राहा, अशी कमेंट करत नेटकरी देखील खूप भावूक झाले आहेत. तर मंडळी, तुम्हाला अप्पी आमची कलेक्टर ही मालिका आवडते का? आणि या मालिकेतील सिम्बा हे पात्र तुम्हाला आवडते का? हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.